खातं सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार पूर्णपणे सक्षम, अमोल मिटकरींचं राऊतांना प्रत्युत्तर. अर्थ खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क, अमोल मिटकरींचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळांकडून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त. मला राज्यसभेवर जायचं होतं, मला खंत नाही, मी शांत आहे, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. सरसकट कर्जमाफी करा, शेतकऱ्यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडे मागणी. माजलगाव शहरालगत गाडी थांबवून दिलं निवेदन. विकास लवांडेंची सरकार विरोधी घोषणाबाजी, अटी घालून कर्जमाफीची देताना खरं तर लाज वाटली नाही का, विकास लवांडेंचा सरकारला सवाल. झराप रेल्वे स्टेशनवरील अवैध खनिज वाहतूक प्रकरणी आंदोलन छेडणार माजी आमदार. वैभव नाईकांची आक्रमक भूमिका. कराडमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीत मंत्र्यांची दांडी, जिल्हा परिषदेचा वाद दिसून आला विधान परिषदेवर. बैठकीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी फिरवली पाठ. विधान परिषद सभापती राम शिंदेंची आमदार रोहित पवारांवर टीका. आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न. विठ्ठलाच्या दारात उपोषण करून भाविकांची गैरसोय, राम शिंदेंचं वक्तव्य. जळगाव विधान परिषद निवडणूक, महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवार महायुतीच्या संपर्कात, गिरीश महाजनांचं वक्तव्य. आम्ही कुणाच्याही संपर्कात नाही, संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचं षडयंत्र, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा आरोप. जळगाव विधान परिषद निवडणूक, शिंदेंच्या सूचनेनुसार रेश्मा काळेंची माघार. आज जळगावमध्ये त्याबाबत अधिकृत घोषणा होणार, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. मंत्री गोगावलेंकडून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी. गणेशोत्सवापूर्वी बायपास सुरू करण्याचे प्रयत्न. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होणार नाही, मंत्री भरत गोगावले यांचं आश्वासन. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये वृक्षारोपण. कुडाळ शहरात लावण्यात येणार 5,000 झाडं. रोहित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक होईल. रोहित पवार आणि कृषी विभागाचं म्हणणं ऐकून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. अन्नत्याग आंदोलनावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषद निवडणूक, वंचितच्या उमेदवाराला पाठिंब्याबाबत अद्याप निर्णय नाही. काँग्रेसनं मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे, वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांचं वक्तव्य. रोहित पवारांचं आंदोलन सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांनीच ठरवावं घरात बसावं की गावोगावी आंदोलन करावं, असं वक्तव्य. नाशिक विधान परिषद निवडणूक, महायुतीच्या सर्व नगरसेवकांना ठाण्यातील अज्ञातस्थळी हलवण्यात आले. मतदानाच्या दिवशीच मतदारांना पुन्हा नाशिकमध्ये आणलं जाणार. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. डॉक्टरांकडून रोहित पवारांची वैद्यकीय तपासणी. रोहित पवार यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी. मोदी आणि नेहरूंची तुलनाच कशी होईल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल. पंतप्रधान मोदी हे नेहरूंच्या खूपच पुढे आहेत, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. राज्यात महायुती म्हणूनच निवडणुका लढतोय. विधान परिषदेच्या निवडणुकीवर शिंदेंचं वक्तव्य. सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार, विश्वास ठेवून अभ्यास करा, धर्मेंद्र प्रधान यांचं आवाहन. नीटची परीक्षा व्यवस्थित घेतली जाईल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आश्वासन. जळगाव विधान परिषद निवडणूक, महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार पत्रकावरून शिवसेनेत नाराजी. उमेदवार नंदकिशोर महाजनांच्या प्रचार पत्रकावर उन्मेष पाटलांचा फोटो वगळल्यानं चर्चांना उधाण. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीवरून भाजप काँग्रेसमध्ये कलगीतुरा. निवडणूक बिनविरोधसाठी भाजपकडून ऑफर तर काँग्रेसचा आरोप पाहायला मिळतोय. भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींची रोहित पवारांवर टीका. अधिक मासात उपोषणासाठी पंढरपूरच का निवडलात? तुमचा पक्ष नेहमी वारकऱ्यांविरोधात, हिंदू विरोधात भूमिका घेतो, राम कुलकर्णींचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य कायम. हिरामण खोसकर यांची उमेदवाराबाबत नाराजी. निवडणुका झाल्यावर उमेदवारांना जमिनीवर राहावं, नरेंद्र दराडे यांना दिला खोचक सल्ला. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक, इलेक्शन नव्हे सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. अंबादास दानवेंचा सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप. लोकशाही धोक्यात, अंबादास दानवे यांचा आरोप. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अमरावतीत घेतली राणा दाम्पत्याची भेट. राणा दाम्पत्य आणि बावनकुळेंमध्ये बंद दाराआड चर्चा. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चासत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक, अर्जबाद प्रकरणी 10 उमेदवारांचे अपील दाखल. छत्रपती संभाजीनगरातील 638 खरं तर ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत. अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांचं राजकीय गणित बिघडले. बहुतांश तालुक्यांमध्ये महिलांचं वर्चस्व.
सोलापूर विधान परिषद निवडणूक पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवणार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा इशारा. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आयपीएलचा दर्जा देणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. सोलापुरात लोकनाथ मीडिया क्रिकेट स्पर्धेचं मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व खासदारांची तातडीची बैठक. 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक होणार. पुढील निवडणुका निष्पक्ष नसतील राहुल गांधींचं वक्तव्य. इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांचा दावा. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना ऐक्य राखण्याचं आवाहन. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. शेतकरी संघटनेचे नेते आंदोलनास पाठिंबा देण्याची शक्यता. आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी. कोल्हापूरकरांची अमेरिकन उत्पादनावर बंदी घालण्याची मागणी. युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका. भारतीयांनी अमेरिकन उत्पादनावर बंदी घातली पाहिजे. कोल्हापूरकरांची मागणी. कोल्हापुरात MH09 वगळून इतर वाहनांना प्रवेश कर. 17 जूनच्या महापालिका महासभेत निर्णय होणार. प्रवेश कराला कोल्हापूरकरांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी महिलांचे एल्गार. रस्त्यावर उतरून तीव्र विरोध तर महामार्ग रद्द करण्याची मागणी. प्रणित मोरे कॉमेडीला लागलेला कलंक अशी लोकसमाजातील दहशतवादी सुनील पाल यांची संतप्त प्रतिक्रिया. राऊतांना ठाकरे सेना काँग्रेसमध्ये विलीन करायची. भाजपचे आमदार आशिष देशमुखांचं टीकास्त्र. राऊत उद्धव ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनवतील. भाजप आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य. भाजप शिवसेनेत श्रेयवादाची सुप्त लढाई. एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामांचं श्रेय भाजपकडे. भाजपनं केलेल्या प्रसिद्धीनंतर शिंदे समर्थकांची तीव्र नाराजी. आदित्य ठाकरे सावध व्हा. नवनाथ वन यांचा इशारा. ठाकरेंच्या जहाजाला सर्वात मोठं भूक राऊतांनी पाडलंय. नवनाथ वन यांची संजय राऊतांवर टीका. पंढरपुरात शिवसेना आणि भाजपात वाद. नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि भाजप नगरसेवकामध्ये वाद. दोन्ही नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी. उद्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्या होणार साजरी. करहा स्नानासाठी देवाच्या पालखीचं रविवारी रात्री 2 वाजता करहा नदीकडे प्रस्थान. तब्बल 1.5 वर्षातून सोमवती अमावस्या आल्यानं भाविकांची होणार गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जूनला दर्शनासाठी बंद राहणार. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाचं होणार काम. अहिल्यानगरात तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. खडकी येथील शेतकऱ्यांकडून दुग्धाभिषेक. तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचं शेतकऱ्यांकडून कौतुक. नागपुरात समाज कल्याण शासकीय वसतिगृह प्रवेशावरून वाद. उपवर्गीकरण लागू केल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील डिजिटल स्वाक्षरी गैरवापर प्रकरणात मंत्री बावनकुळे यांच्या चौकशीच्या आदेशानंतर गुन्हा दाखल. MRI मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणी वाढणार. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल. पावसाळ्यापूर्वी 100% नालेसफाई करण्यात अपयशी. मनसे नेते यशवंत किल्लेदारांकडून निषेध व्यक्त. बॅनरच्या माध्यमातून पालिकेच्या कारभाराचा निषेध. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने मागितली माफी. डॉक्टर सेजल पवार 370 रुपयांच्या बिर्याणी व्हिडिओवरून माफी. माझ्यावर व्यक्त होणारा रोष योग्य. प्रणित मोरेची प्रतिक्रिया. पनवेल महानगरपालिका प्रशासनानं परवानगीपूर्वीच उभारले शौचालय. सिडकोचा बुलडोझर. पनवेलचे राजकारण तापले. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील मोती तलावात प्लास्टिक वस्तू कपडे पाण्यावर आला हिरवा तवंग. तलावाकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र. बदलापुरात परप्रांतीय फेरीवाल्याला दिला चोप. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारीनं चोप दिल्याची माहिती. 10 वर्षांपासून वास्तव्यास असूनही मराठी येत नसल्यानं संताप. पावसाळा हंगाम सुरू झाल्यानं 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत सागरी मासेमारी बंद. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. भिवंडी महानगरपालिकेत जादुई मॅजिक पेनचा चमत्कार. गैरहजर कर्मचारी झाले हजर. पगारही झाला मंजूर. बोगस हजेरी प्रकरणी आरोग्य निरीक्षक निलंबित. नगरसेवकाच्या प्रयत्नांना यश. रक्तपेढ्यांमध्ये 2 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा. चंद्रपूर ब्लड बँकेतील स्थिती. स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करण्याचं आवाहन. एअर इंडियाच्या अहमदाबाद अपघाताला 1 वर्ष पूर्ण. संपूर्ण तपास झाल्यानंतरच अंतिम अहवाल प्रसिद्ध होणार. AAIBचं अपघाताविषयी अंतरिम निवेदन प्रसिद्ध. मुंबई मनपाच्या आरोपी अधिकाऱ्यावरील लैंगिक छळ प्रकरणात समितीचा अहवाल सादर. लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडून निष्कर्षांचं पुनरावलोकन होणार.
आपत्ती व्यवस्थापनासाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज. फुटाळा तलावावर संयुक्त मॉक ड्रिल. यंत्रणांची सज्जता. समन्वय प्रतिसाद क्षमतेची चाचणी. नागपूरच्या उमरेडमधील खरं तर अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका. अचानक आलेल्या वादळानं अनेक घरांचं नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याची स्थानिकांची मागणी. कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण. ठेकेदाराला प्रशासनानं दिलेली वाढीव डेडलाईन संपली. 2 वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण नाही. पेट्रोल पंपावर दिवसाला मिळणार 200 लिटरच डिझेल. केंद्र सरकारकडून जास्त डिझेल विक्रीवर निर्बंध. काळा बाजार आणि साठेबाजीला चाप बसवण्यासाठी निर्णय. छत्रपती संभाजीनगर दिल्ली सकाळच्या विमान सेवेवरील स्थगिती रद्द. स्थगितीचा निर्णय एअर इंडियाकडून मागे. नंदुरबारमध्ये दुर्गम भागातील आदिवासी समाजासाठी दिलासा. 8 नवीन रुग्णवाहिकांचं दुर्गम भागात वाटप. आमदार आमशा पाडवींचा उपक्रम. प्रणित मोरे कॉमेडी शो आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात डॉक्टर सेजल पवारचा केईएम रुग्णालयाकडे लेखी माफीनामा सादर. एसटीमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक. 1 ऑगस्टपासून ज्येष्ठ प्रवाशांना कार्ड बंधनकारक. लक्ष्मी बिगर शेती सहकारी पतसंस्थेविरोधात रोष. साकोली तालुका शाखेतील खातेधारक आक्रमक. ठेकेदारांची भंडारा उपनिबंधक कार्यालयावर धडक. गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज प्रकरणी 2ही अधिकाऱ्यांना जामीन. मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर. नागपूर अग्निशमन विभागाची शहरात विशेष मोहीम. नियमांचं पालन न करणाऱ्या आस्थापनांवर सीलिंगची कारवाई. पालिकेची 2447 इमारतींना नोटिसा. एल निनोमुळे खरं तर यंदा कुठे जास्त पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाचा इशारा. यंदा दुष्काळाचं सावट गडद होण्याची चिन्ह. तर काही प्रदेशांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती उद्भवण्याची भीती. मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. पायाभूत आणि दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवार रविवारी मेगा ब्लॉक. मध्यरात्री 12 ते 10 खरं तर आणि पहाटे 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी कुर्ला दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.